काय ते बघा आमच्या घरात ट्रॉफी आहेत बिन मतलबच्या आणि माझा पार्सल आलेला आहे गाईस. तर मी एक परफ्यूम मागवलेला आहे द ट्रेंडिंग ब्रँड लावली ब्लूचा आणि त्याच्यात लव ड्राफ्ट फ्लेवर. त्याची आपण रिव्ह्यू करूया, ह्याला ओपनिंग करूया, बघू एकच आहे का. टीव्हीचा आवाज आपण कमी करूया असं मम्मीचं म्हणणं आहे. आणि काय पण मागवलं तर पहिला प्रश्न असा असतो की हे कितीच आहे. गाईस द रिअल अनबॉक्सिंग. अशी अनबॉक्सिंग कोणीच नसेल केली. वाव गाईस, ओ माय गॉड, ओ माय गॉड, वाव गाईस द परफ्यूम, ओ माय गॉड, व्हॉट अ स्मेल गाईस, व्हॉट अ स्मेल. नक्कीच तुम्ही ट्राय करा. माझा मामा आलाय मला भेटायला आणि सोबत आहे आई. आणि आणलंय काय अनारसे, जे मला आवडत, मी तर खात नाही पण मम्मीसाठी अनारसे. अँड घरातले केळे आहेत, घरातले जे ह्यांच्या इकडे लागतात, त्यांच्या इथे मोठा झाड आहे त्याच्यात केळे लागतात, केळीचं झाड आहे त्यांच्या इथे. तर हे बघू थोडंसं आपण नंतर खाऊन भेटूया. बाय. हॅलो गाईस. तर इथे आता मी फणसाची भाजी बनवायला घेतली. आय डोंट नो कशी काय असणार आहे. अरे आपण घ्यायला घ्यायचं इथे मागून दे ना गाईस. पहिले ही पोझिशन तर बरोबर नाही आपली, पण आपण ट्राय करूया कसं व्हिडिओ बनवायचं. पहिले हाताला धुवून घेऊया आणि मग त्याला तेल लावूया आणि मग फणसला आपण चॉप चॉप करूया गाईस. तर आता हा आहे फणस, ते आपण आता कापून घेऊया. पहिले हँडवॉश करूया आपण. आता हँडवॉश केलेलं आहे आपण. त्यानंतर आपण घेऊया इथे कुकर घेतलेलं आहे आपण खूप चांगल्या प्रकारे. हे कुकरमध्ये आपण घेणार आहे पाणी. खूप टाइम लागतो गाईस, पाणी दिसत नाही मला माहिती आहे, पण ॲडजस्ट करून घ्या. मी ट्रायपॉड आणायचं विसरली आहे गाईस, आणि त्याला ट्रायपॉड पण नाही, कारण ट्रायपॉड हा फक्त एका इन्फ्लुएन्सरकडे असतो आणि आता काही कोण इन्फ्लुएन्सर नाही. तिथे काय काट्या विट्या आहेत पण हे नाही आपल्याकडे. तर आपण आता ह्याच्यात कुकरला ब्रँडेड घेतलं आहे, मम्मीने काय माहिती कुठे म्हणलं आहे, पण मी ब्रँडेड पहिल्यांदा बघते मी आता कुकर गाईस. तर आपण ठेवूया आणि आपण त्याचं चॉपिंग मुळे घेतलेलं आहे आणि त्याच्यात हा आपण परत चॉप करून घेऊया. चॉप गाईस. तरी आपली सुरी आहे, आता ह्याला पण तेल लावू आणि आपल्या हाताला पण तेल लावून आपण ऐसे सुरू तेल लावून मग मी जाऊन नाही मी करते, पण कशा म्हणून आपण ट्राय देतो. कारण आपण ह्याला चॉप करून देतो. हे नाही मेहनत कमी नाही, हे माझ्याकडून बहुतेक नाही. ठीक आहे. अरे गाईस ह्याच्यात काय निघलंच नाही, डिझेस पाच का गाईस, त्यामध्ये पण कापूया. वाव गाईस, आपण सक्सेसफुली हा कापलेला आहे आणि दिस इज द नेक्स्ट पार्ट. आणि आता याचा आपण खूप करून घेऊया. मम्मी मधीतून ये, काय घ्यायचं याचा. गाईस आपण या क्लिपला करूया फास्ट फॉरवर्ड आणि दाखवूया प्लेट. Di size kalian coba, yang ada di tangan jual kunci. आता हे ह्याच्यात मीठ टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे गाईस. मीठ नमक आणि हळद टाकणार. हा आमचा मसाल्याचा डब्बा आहे.
आणि ह्याच्यातून आता घेणार आपण हळद थोडीशी आणि अशा टाकणार गाईस. आणि हे बंद करूया नीट. आणि सिस्टमॅटिक काम आहे गाईज आपलं, एकदम सिस्टमॅटिक. आता हे खोलायला येस गाईस मीठ संपलेलं आहे, पण जास्त काय लागणार नाही आहे. अजून घेऊ मीठ गाईज आपण असं करूया आणि ह्याच्यातून घेऊया गाईस. येस आता हे मीठ आपण घेतलेलं आहे गाईज. आता या कुकरचा आपण लावूया ढाकण. फुल गॅस गाईज. आणि आता इथे ढाकण कुठे येस काय करायला बंद केलेलं आहे. आणि ह्याची आपण शिट्टी करून घेऊया. तोपर्यंत मात्र तुम्हाला वाटत असेल की एवढ्यात मग टाइमपास करणार नाही गाईस. आपल्याला इथे हे बघा हे आपण घेतलं लसूण, ह्याच्यात आपल्याला टाकायची मिरची गाईस. ही बघा ही मिरची टाकायची. आणि हे कांदा टमाटो, दिस इज कांदा अँड दिस इज टमाटो. हे आपल्याला चॉप करून घ्यायचं चॉपर. तर भेटूया डायरेक्ट क्विक ह्याच्यात. तर गाईस इथे आपला चॉपिंग झालेली आहे आणि हे शिट्टी मारते गाईज. दिस इज अ व्हेरी बॅड थिंग. हा शिट्टी मारतोय. पण हे बघा इथे टमॅटो आपण चॉप केलं आहे, कांदा चॉप केला आहे आणि इथे जसं मी सांगितले तसे आपण अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर ह्याचं स्टेप शिट्टी झाल्यावर नेक्स्ट स्टेप. आणि मला माहिती आहे बॉईज हे सगळ्या रेसिपी स्किप करतील, पण शिकून घ्या गाईज, शिकून घ्या. तुमच्या वाईफला नंतर हेल्प करा गाईज. असं काहीतरी बनवून दाखवा तिला. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे नवीन. आमचे ते सोन्याचा लायटर आणलेलं आहे. आय डोंट नो व्हॉट रिअली दिस इज, बट दिस इज सोने का लायटर गाईस. चला मग. आणि मी पप्पाला सांगितलेलं कलिंगड आहे ना, तर पप्पाने हे कलिंगड आणलेलं आहे आणि 2 दिवस झाले याला कापायचं आहे. तर असं मूर्त नाही निघते गाईस. चला मग गाईस आता ह्याचे 4 शिट्टे झालेले आहेत. भेटल्यानंतर रेसिपी फोकस ऑन रेसिपी गाईस. हॅलो गाईस. तर आता मम्मी बनवते भाकरी. तोपर्यंत कुकर असा थंड होईल. थंड तर आपल्याला पहिले ते जे फणस येतो आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं पहिले. त्यानंतर त्याची ग्रेव्ही बनवायची आणि ग्रेव्हीमध्ये त्याला टाकून त्याचं चिलवायचं आणि त्याच्यात पाणी टाकून त्याला आधी चिलवायचं. समजतं का तुम्हाला? इट इज व्हेरी क्रुशियल स्टेप अँड प्रोसेस इज. सो यू हॅव टू डू इट नीटली. तर मग मी आता भाकरी बनवते. तर माझं एक म्हणणं आहे तुम्हाला, तोपर्यंत ऐका, तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर हसत असेल, आय डोंट नो, टाइम फुल ट्राईम टू एंटरटेन. तर माझं असं म्हणणं आहे प्रत्येक गोष्टीचं म्हणजे कमेंट टाका प्लीज. रिव्ह्यू द्या काहीतरी चांगले. हा प्लीज गाईस एकेजन्सीवाले प्लीज चांगले रिव्ह्यू द्या. आणि थोडंफार म्हणजे असं लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. थोडं फॅमिली फ्रेंड्सला दाखवा की आपण कॉलेजमध्ये काय करतो अँड ऑल. म्हणजे चांगलीच गोष्ट करतो आपण, तसं काय वाईट करतो बट सी. आणि मग आधी तुम्ही पिक्चर लावलेला आहे सुप्रीम खिलाडी. आणि जसं आपण बघितलं की कशी पासून मागवलेला त्याची चांगली स्मेल आणि लॉंग लास्टिंग आहे. आतापर्यंत 2 तास झाले आहे स्मेल आहे. बघून मी त्याच्यामध्ये जी देईन तुम्हाला नक्कीच की कसं काय त्याचं. आणि आता बघूया काय करू गाईज. म्हणजे कशी दिसतात आपल्याला प्लीज कमेंट डाऊन. आणि मी नवीन एक असा रबर बँड घेतला आहे माझ्यासाठी. इट इज सो क्यूट अँड सो एस्थेटिक गाईज. आणि मी माझ्या मम्मीला सांगितलं आहे की ते नवीन क्रोशीवाला आता आलं आहेत ना सनफ्लावर अँड ट्युलिप अँड दॅट. तर मम्मीला बोलली की मला पाहिजे ते. तर मम्मी बोलली की मी स्वतः तुला बनवून देईल, कारण माझी मम्मी एक्सपर्ट इन क्रोशे. सो मी मम्मीला बोलली की मला ती पाहिजे. मग आम्ही ते काय ऑर्डर देणार नाही करणार आहे, मम्मी स्वतः बनवणार आहे माझ्यासाठी. बघू तुम्ही कधी निघतो पण शिवेल ट्राय. आणि ते मग आपण आपल्या केसाला लावूया. आणि गाईज टू कमेंट की माझी लाईफस्टाईल कशी दिसते. मला प्रत्येक गोष्टी प्रत्येक जो माझं चाललं आहे तुम्ही बघत असाल टाईम स्पॅन का काय की आजचा दिवस किंवा आजचा जो स्पॉट आहे त्याच्याबद्दल प्लीज कमेंट करा प्लीज. म्हणजे आणि हा ब्लॉग अजून खूप पुढे मोठा होणार आहे. म्हणजे दिस इज आय थिंकचं डे 3 पण ह्याच्यानंतर 4, 5, 6, 7 डेज आहे टोटल. तर प्लीज कंटिन्यू बघा. तुम्हाला म्हणजे तुम्ही पॉज करून ठेवा पण नक्की हा ब्लॉग कम्प्लिटली बघा. स्किप नका करू गाईज. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला एंटरटेनमेंट. भेटूया नंतर काय. तर मला कमेंटमध्ये सांगा हे कोणाला आवडतं आणि कोणाचं बचपनचं फेवरेट होतं अपलब चपलब. मी खूप खायची. आणि हा चॅनल कोणी कोणी बघितलं आहे आणि ह्या चॅनलवरचे सगळे जे शोज आहेत ते कोणी बघितले. TLCवर फूड सफारी म्हणून एक लागायचं आणि डिफरंट म्हणजे फूड रिलेटेडच असायचं आणि म्हणजे डिस्कवरी टाईप असं. नक्की सांगा. आणि पप्पा आलेले आज पण आईस्क्रीम आणलेली. मला वाटतं 3 दिवस झाले मी आईस्क्रीम खाते गाईज. म्हणजे गरम एवढं होतं ते आईस्क्रीम इज मॅन्डेटरी. आणि आज पप्पा सांगत होते पप्पाचे परत पाय सुरलेले त्याच्यावर नक्की काहीतरी उपाय सांगा गाईज कमेंट करा. आपण इथे तेल ठेवलं तापत आणि आता हे झालेच मस्त शिजले आहे जॅक फ्रूट आणि ते आपण आता थोडे फ्राय करून घेऊया ह्या तेलात पहिले.
तर आपण हे थोडा फ्राय करून घेतलेलं आहे आणि जो आपण वाटण बनवलेला तो आपण तेलात टाकलेलं आहे. आणि आता आपण हे कांदा टमाटर ह्याच्यात ट्रान्सफर करूया गाईस. तर इथे आपला सगळा परतून झालेला आहे आणि आपण जॅकफ्रूट पण टाकलेला आहे याच्यात. आणि हे मिक्स करून आता ह्याच्यात पाणी टाकून आपण ह्याला शिजवून घेऊया आणि ते कुकरमध्ये भात लावून घेऊन घेऊया. गाईस आपण आता याच्यात पाणी टाकू. तर गाईस आता जेवण बनवून झालं आहे. पप्पाला दिलं आहे जेवायला आणि आम्ही चाललो आहे मम्मीच्या बेस्ट फ्रेंडकडे म्हणजे ज्योती मावशीकडे. आणि तिथे जाऊन मी करणार आहे आयब्रोज आणि तिथे आहेत खूप सारे ड्रेस. तर मग ते ड्रेस पण बघूया आणि त्याच्यातून एखादा चूज करूया आपल्यासाठी आणि भेटूया डायरेक्ट जेवणावर नाहीतर नेक्स्ट डेला. तर वी आर हिअर ॲट ड्रीम कलेक्शन. तर इथे मी घेतलेले दोन ड्रेस घ्यायला आले मस्त. एक हा पॅटर्न घेतला आहे त्याच्यावर घेतलेला आहे मी एक बट इट्स पर्पल कलर. आणि एक दुसरा आहे त्याच्यात लावलेला नाही त्याच्यात मी घेतलेलं आहे पर्पल कलर सॉरी ऑरेंज कलर. तर ते घेतलेलं एकदम. आणि इथे खूप सारे साड्या पण आहेत गाईज. तुम्हाला कुठले पाहिजे असतील तुम्ही घेऊ शकता गाईज. हे बघा आणि हे ड्रेस कलेक्शन. आणि ते तुम्ही विचारत असाल तर जे इथे राहतात त्यांना माहीत असेल पूनम हॉटेल. इट्स श्रीराम रोड पूनम हॉटेलच्या आतमध्ये तिथे आहे ड्रीम कलेक्शन. आणि हे मावशी दिस इज मम्मी बेस्ट फ्रेंड. अँड मी घेतलेले ते दोन कपडे अजून असते तर अजून घेतले असते पण हे दोन भारी वाटले. This is one and this is two. Okay. This is two color. तर गाईज तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट मी ऑन कॉन्टॅक्ट ड्रीम कलेक्शन. तुम्हाला वाटलं ते नंबर ड्रॉप डाऊन करेल कमेंट DM प्लीज. आणि नवीन माल आलेला आहे गाईज खूप सारा. म्हणजे ते साड्या आहेत खूप आणि खूप साऱ्या साड्या आहेत गाईज. साड्या म्हणजे दॅट इज मोर आणि कॉटन टाईप म्हणजे अजरक अँड ऑल दिस साडीज यू कॅन टेक. अँड ड्रेस पण खूप आहे बघा. तुम्हाला ड्रेस ड्रेस पाहिजे असेल तर सांगा कॉन्टॅक्ट मी. आणि इट्स प्युअर कॉटन गाईज कॉटन. हॅलो गाईज. तर आता माझं झालं आहे जेवण आणि पप्पाने आणले आईस्क्रीम. दॅट इज द बेस्टवाली आईस्क्रीम जी मला आवडते चॉकलेट आईस्क्रीम. काल जसं बघितलं असेल तुम्ही मम्मीने एकदम चुकीची आईस्क्रीम आणलेली. पप्पाने आज एकदम राईटवाली आईस्क्रीम आणली आणि ती पण राईट का झाली आहे कारण त्यांनी 3 वेळा फोन करून विचारलं की नेमकी कुठली आणायचं म्हणून ती राईट झाली आहे गाईज. सो चर्स टू द आईस्क्रीम. आणि हा कॉन्स्टंट डे 3 आहे माझा आईस्क्रीम खाण्याचा. मी खूप बरं वाटते. आणि आता इथं घेतले फुलं. तर आता बनवायचं आपल्याला हार दॅट इज तोरण फॉर द घर फॉर टुमॉरोज पाडवा सेलिब्रेशन. उद्या आहे गुढीपाडवा 90 वर्ष आपल्या मराठी माणसाचा. तर तिथे आता ही मेल्ट होते ही पटपट खातो आता. आणि जसं तुम्ही बघितलं मी शॉपिंग केली तर उद्या मी कुठला हे घालेन ड्रेस हे जरा गेस करा आणि कमेंटमध्ये टाका. चांगलं वाटते गाईज टेस्टी एकदम. भेटूया नंतर. हॅलो गाईज. तर आता हॅप्पी गुढीपाडवा तुम्हाला सर्वांना. आता वाजले 12. मी सकाळी उठली आंघोळ केला आणि नाश्ता पण केला. पहिले कडू पिलं लिंबाचा पाला आणि त्याचा कडू त्यानंतर उपमा खाल्ला. आणि त्यानंतर मग मम्मी मला बोलली की रांगोळी काढ. तर मी तिथे गुढी उभारली तिथे रांगोळी काढली आणि दरवाजाच्या इथे पण रांगोळी काढली. आणि त्याच्यानंतर मग मी आता पुरी बनवली आणि श्रीखंड होतं मग ते नैवेद्य देवाला दाखवलं आम्ही. आणि आता मी ते बसली नाही आम्ही झोपली आहे कारण खूप गरम होते गाईज गरम होते. आणि सकाळी झालं आहे नाश्ता तरी पप्पाने आता समोसे आणलेले आहेत ते बघूया खाऊ नाही तर नंतर खाऊ. आणि लस्सी पण आहे. तर मग काहीच बघूया आज कुठे कुठे जाणं होते. तसं मी माझ्या फ्रेंड्सला सांगितलं आहे मला भेटायचं आहे पण काय माहीत त्यांना टाईम आहे का नाही. 2च जणी आहेत त्या पण नाटकं करतात म्हणजे काय बोलावं आता. तर मग भेटूया. आणि गाईज मी घेतला आहे नवीन ड्रेस तुम्हाला मी नक्की दाखवते थांबा गाईज फुल. आणि माझे केस कशी होते पण सांगा मला गाईज वेट.
Guys, wait. See guys, how I am looking, guys. It's my new dress and mommy is calling, so I am going, guys. Guys, आपलं हे काम अर्धवट राहिलेलं तर बघून घ्या. आणि माझे केस कसे वाटतात गाईज, प्लीज कमेंट डाऊन अबाउट माय हेअर स्टाईल. आणि गाईज तर आता मी तुम्हाला दाखवते आमची गुळी कशी उभारलेली आहे. गाईज वेट, गाईज हे बघा, हे पुऱ्या गाईज हे बघा रांगोली काढली आहे. अँड दिस इज द गुढी उभारे. गाईज दिस इज आम्रखंड अँड पुरी. हॅपी गुढी पाडवा गाईज. गाईज तर आता आपण जाऊया आणि टी व्ही बघूया गाईज. अरे नो की कशी दिसते. प्लीज डू कमेंट डाऊन अबाउट माय हेअरस्टाईल, न्यू हेअरस्टाईल गाईज. हेअर कट लुकिंग सो सेक्सी गाईज. आणि इथे मम्मी मला माहीत नाही काय करते. आय थिंक सो इथे वरण भात लावलेला आहे ह्या कुकरमध्ये गाईज. आणि मम्मी मला कालची भाजी खायला सांगते जी मीच बनवलेली गाईज. ती फणसाची भाजी राहिलेली आहे, काल मी संपवली एवढी, तरी पण ती राहिली आहे, ती मला खायला लागणार गाईज. तर मग आता आपण टी व्ही लावूया आणि टी व्ही बघूया गाईज. हे बघा मेडल कलेक्शन. आणि तुम्हाला मी बाहेरची रांगोळी दाखवते गाईज. दिस इज द रांगोळी दॅट आय मेड गाईज. एवढी काही चांगली नाही आहे, बट हे बघा गाईज पूर्ण सजावट. हे तोरण बिरण सगळे मी बनवले. गाईज तुम्हाला खोटं वाटत असेल पण खरंच तुम्ही विचारू शकता, दिस तोरण मेड बाय मी. अँड गाईज आम्ही तेव्हा देवघर पण दाखवूया आमचं, तिथले पण हार मी बनवलेले आहेत गाईज. सी दिस गाईज, हे हार मी बनवलं आहे गाईज, हा वाला. अँड वीस ते देवाचे दर्शन गाईज. Wait guys, see this guys. Yes, this is our Devghar guys. So let's go and watch TV guys. भेटूया नंतर. हॅलो गाईज, तर मी काल बिग बास्केटवरून चॉकलेट्स ऑर्डर केलेलं, म्हणजे ऑफर चाललेली 100 रुपीजचे चॉकलेट फ्रीमध्ये. तर मी ॲक्च्युली 111 रुपयाचे टाकले कार्टमध्ये, तेव्हाचे 11 रुपीज पे करायला लागले. बट मला खूप सारे चॉकलेट्स भेटले. मी तुम्हाला दाखवतो गाईज किती चॉकलेट्स आहेत. हे 5 चॉकलेट फक्त 11 रुपीजमध्ये. 5 स्टार आहे, मंच आहे वेगळ्या प्रकारचा, आणि हा हर्षीजचा आहे. हा पर्क आहे, पण हा खूप मोठावाला आहे गाईज. हे बघा रिअली खूप मोठा पर्क आहे. आणि हा मिल्की बार. तर हे चॉकलेट मला भेटलेत ऑलमोस्ट फ्रीमध्ये. ऑलमोस्ट गाईज, तुम्ही जर जास्त खर्च नसा केला तर फ्रीमध्येच होते. तर तुम्ही पण अप्लाय करून बघू शकता तुमच्या ॲपमध्ये होतं आहे का नाही. आणि नेक्स्ट डे डिलिव्हरीचा ऑप्शन टाका, इन्स्टंट डिलिव्हरीवर नाही. तर भेटूया नंतर. तर गाईज आज पूर्ण दिवसात काही झालं नाही. आम्ही जेवण झोपलेलो सगळे, आणि जेवण लेट केलेलं 3 वाजता. पण आता मी माझे फ्रेंड्स एवढे असे आहेत ना, त्यांना फोन केलं तरी फोन उचलत नाही. एक जण गेली बाहेर. तर मग मी विचार केला संध्याकाळी काहीतरी खायला जाऊ, पण हे लोक नाही आले. तर मी गाडी घेऊन गेली गाईज. मला गाडी चालवली, पण पप्पा घाबरत होते का की मी खूप दिवसापासून गाडी चालवली नाही. तर मी केली. अँड आय हॅव ब्रिंग शॉर्मा आणला. अँड पीठ पण संपलेला गव्हाचा, तो पण आणला. ह्यांना कॉन्फिडन्स नाही की मी जाईन म्हणून. आणि वाटलं गाडी टाकेल विकेल, पण नाही गाईज, आय हॅव कम्प्लिटेड द टास्क. मी बरोबर आली आहे जाऊन एकदम. ते पण संध्याकाळच्या टायमाला गाईज, इट्स नाईट टाईम. तर तेव्हा गर्दी पण होती, पण ठीक आहे चालत येते मला गाईज. आणि मम्मीला 2 फोन केले, तर मम्मीला वाटलं की काय सीन आहे का, पण नाही गाईज, आय एम अ गुड ड्रायव्हर. भेटूया नंतर गाईज. तर गाईज
आता झाली रात्र आणि आम्ही गेलेलो खाली. आमच्या इथे गुरुवारचा बाजार असतो, इट्स द थर्सडे मार्केट. त्यातून आम्ही खूप छान काही खाऊ आणलं, खाऊ आणलं, वेगवेगळे चिप्स आणि होते. आणि गाईस आम्ही एक टर्टलचं हे पण घेतलं आहे, बिकॉज आमच्या इथं पहिले एक टर्टल होतं, तिचं नाव चुटकी होतं, तर इट्स नो मोर. पण तिच्या आठवणीत आम्ही हे घेतले. इट्स व्हेरी हर्टफुल बट आय कॅन्ट एक्सप्रेस इट, पण ठीक आहे. तर गाईस आता आपण ना जेवायला घेऊया. जेवायला घेतलं आहे आपण तर इट्स वरम भात, मशरूमची भाजी, पुरी, चपाती आणि तारक मेहता. गाईस इथे बघा मम्मी कशी हे याचे फोटो काढते. शी इज मिसिंग चुटकी. गाईस बघा हे गाईस. आणि आता मम्मी इथे गेलं आहे अंधावर, बट आपण लावूया फ्लॅश. तर गाईज आपला डे हा इथे एंड झालेला आहे, पण आईस्क्रीम बाकी आहे. पण नक्कीच आईस्क्रीम खाऊया. आम्ही ते काय श्रीखंड बिखंड नाही खाल्लं मी, पण आपण आईस्क्रीम खाऊया, कारण रोज आईस्क्रीम खाणं इज मॅन्डेटरी. आणि इथे आता पिक्चर लावलेला आहे, पण मी आता हा ब्लॉग एडिट मारायला घेतला आहे सध्या. म्हणजे आत्ताच्या डेच्या अगोदर ह्या पॉईंटपर्यंत हा ब्लॉग झालेला आहे 40 मिनटाचा. अजून 2-3 दिवस ॲड होणार आहेत त्याच्यात. तर बघूया कसा 1.5 तासाचा, पण नक्की पूर्ण ब्लॉग बघा गाईज. हॅलो, इट्स व्हेरी मॉर्निंग अँड वी आर हिअर ॲट दादर. अँड आम्ही चाललो सिद्धिविनायक मंदिर, आणि तेही खूप सकाळी सकाळी उठलो आहे आम्ही 3 वाजता. आणि माझ्यासोबत आहे माझी बेस्ट फ्रेंड, दिसत नाही आहे अंधारात. हां, हिला ब्लॉक करून दिलं आहे, पण ठीक आहे. तर गाईज आम्ही चाललो आहे सिद्धिविनायक मंदिर, आणि आता वाजले 5. आम्हाला घ्यायची आरती, तर बघूया आरती भेटते का नाही. आणि द नेवर स्टॉपिंग मुंबई. सो गाईज बघूया आता पुढे जाऊन कसं काय. हॅलो गाईज, तर या आफ्टर दर्शन आरती पण भेटली आम्हाला सकाळी. म्हणजे एकदम समोर नाही गाभाऱ्यात, पण भेटली आरती. आणि मग त्यानंतर दर्शन केलं आम्ही. अँड आता आम्ही चाललो आहे चर्च घेतला, आणि बघूया द रामेश्वरम कॅफेला जाऊन तिथे भेटते का नाही. माझ्यासोबत आहे माझी बेस्टी, ती दिसते मंदर, पण इट्स ओके. आता काय करायचं, कोणातरी सोबत घ्यायला जाऊ, घरचे सोडत नाही कुठं, म्हणून आता मग मी जाणार. आणि गाईच मी कशी दिसते, माझी पुढची कशी दिसते नक्की सांगा. आणि आता आम्ही पोचलो प्रभादेवी स्टेशनला. तर गाईज बघूया आता खूप जाऊ, मरीनला पण जाऊ, काय ते खाऊ मस्त. आणि कालचं मला एवढं बोलता आलं नाही, कारण माझी दाढ दुखत होते, मला दाढ येते. तर मग मला अशी बोलते. तर काल एवढं बोलायला का भेटलं नाही, पण काल स्वामी प्रकट होतं म्हणून मी बाहेर गेलेली, म्हणजे पळसदरीला गेलेली कर्जत साईडला स्वामींच्या मठात. आणि तिथं आम्ही जेवढं दर्शन घेतलं, थोडे पाण्याचे दिवस वाटले ते बघून घ्या. अँड लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटूया डायरेक्ट मरीनला. गाईज फायनली मला वाटलं की रामेश्वरम, द रिअल रामेश्वरम कॅफे बंद आहे, पण इट्स ओपन गाईज. आणि मला खूप खुशी आहे, कारण मी आता खूप काय काय खाणार बनली आहे असं. हां सी गाईज, तू रहा इधर ही, मैं तेरे लिए लेकर आती. आय हॅव ऑर्डर्ड हिअर. अँड हे माझं नाव टाकते. ए क्या नाम गाली पागल. गाईज कन्फर्म. अँड आय विल पे हिअर अँड आय विल स्कॅन दिस. हे बघा इथे ते इडली मेकिंग चालू आहे. अँड हिअर डोसा अँड चटनीज. तर इथे आहे घी पोडी मसाला डोसा. अँड ही आहे जैन इडली. आणि आमचं आता हे खाणार आहे. आणि त्याच्यातून मला ही डिश झालेली आहे. तर माझी एक फ्रेंड मला जळवायला गेली रामेश्वरम कॅफेला, तर मी पण आले खाणार आहे. आणि सांगणार गाईचं स्नॅप काढलेलं बघा. सो गाईस आम्ही खाल्लं आहे द रामेश्वरम कॅफेमध्ये. आय विल रेट इट आउट ऑफ 10. I will rate it 7. 10 out of 7 by
इट वॉज एवरेज, मतलब ऐसे बार बार नहीं खा सकते हम लोग, बस एक टाइम ठीक है ना, बट टेस्ट अच्छा है। For me, it was nice. हाँ, इसने जेन लिया था इसके लिए, इसको कुछ समझ में नहीं आया क्या खा रही है क्या पी रही है। Jain was nice. डोसा वॉज नाइस बट 7 आउट ऑफ, क्योंकि चटनी को इतना टेस्ट नहीं था। सांबर वॉज गुड, डोसा वॉज गुड बट ओवरलोडेड Crispy. येस, ओवरलोडेड विथ घी. आणि गाईस, आय एम इन द स्वप्न की नगरी मुंबई. सो मी चालली आहे मरीन ड्राईव्हला, तेवढं एवढं सकाळी पहिल्यांदा. आणि असं वाटतं मी आता ह्या मुंबईवर राज करणार आहे. Oh, का? गाईस, इट्स अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल फीलिंग. Memorable moment. येस, आणि हे मी कॅप्चर करते तुमच्या सगळ्यांसोबत. इट्स अ व्हेरी गुड. मैं नहीं होती तो इसका क्या ही होता. हां, ही असं बोलत असते काही, पण हिचा काही अर्थ नाही माझ्या आयुष्यात. चलो तो सब जगह तो मैंने घुमाया है. गाईस, आय एम फीलिंग सो एक्साइटेड. आई विल शो यू दैट मोमेंट. ट्रैफिक आ रहा है तो बंद करके वापस चालू करना. गाइस, इट्स ट्रैफिक टाइम. गाइस, इट्स फाइनली द ड्रीम ऑफ एवरी मुंबईकर्स. It's not dream of every Mumbaiker to see every क्यों खराब कर रही है मैं? गाइस, वी आर फाइनली हियर Wait. एंड सिग्नल है, बट आई विल शो यू. But I will show you guys something. चल जल्दी जल्दी चलना. So guys, Back camera करना. we are finally here. Oh my god. पानी कम हो गया यार बहुत. The water is very less guys, but ब्रिज बनाने. it's finally we are here guys. Aesthetic photo shoot going on here. And what do you like to say? मार खाएगी बंद कर दिया. What बस हो would गया. you like to say? I would like to say enjoy your life. Yes. With घूमो this फिरो, beautiful memory. घूमो फिरो, खाओ पियो. ऐश करो. ऐश करो. किसी लड़के के चक्कर में मत पड़ो. हाँ guys. These huskies and this puppy, so cute. So guys, it's very peaceful आणि खूप भारी वाटतं इथे. Guys, see these. हॅलो गाईज, तर मी आहे माझ्या मामाची इथे आणि आपण भेटूया डुगुला. येलो हॅलो. तर गाईज, मी आता जेवली आहे. मामीने मस्त बनवलेली भाकर, छोल्याची भाजी, पनीर चिली आणि पुलाव. काय होता जेवायला? तू जेवला का? हाँ. काय जेवला? चपाती. चपाती पनीर. चपाती पनीर. ओ माय गॉड गाईज, मी डुगू डुगू काय बघते? गेमिंग बघते. गेमिंग. आपण गेमिंग. येस.